नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. मी पिंशू किचनमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासोबत कच्च्या कैरीची लुंजी कशी बनवायची आहे ती रेसिपी शेअर करत आहे. बरेच भागात त्याला लुंजी म्हणतात, लग्नाच्या पंक्तीत केल्या जाते. बरेच जण याला मेथंबा म्हणतात, कोणी आंबट गोड कैरीची लुंजी असे सुद्धा म्हणतात. चला तर व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा. व्हिडिओला मी सुरुवात करत आहे आणि भरपूर टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटते आणि तुम्ही कुठून बघत आहात. आणि लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. इथे मी एक गावरानी कच्ची कैरी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि छान त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे. ही जर कैरी बनवून ठेवली ना तुम्ही याची लुंजी, तर 1 वर्ष तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली असतात आरामात टिकते आणि फ्रीजच्या बाहेर ठेवली असतात 4 ते 5 महिने आरामात टिकते. त्यासाठी ओवा 1 चमचा, जिरं 1 चमचा, मोहरी बारीकवाली 1 चमचा, गावरानी काळी, बडीशेप 1 चमचा आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहे लाल आणि मेथीदाणे अर्धा चमचा. आता हे पूर्ण इन्ग्रेडियंट आहे ना जाडसर असं वाटून घ्यायचं. मिरचीचा एकाच उपयोग करणार आहोत आपण इथं, त्यामुळे आहे ना टेस्ट खूप छान येते आणि चवीला पण खूप छान लागते. आणि कोणी याला कैरीची भाजीसुद्धा म्हणतात. आणि 1 चपातीऐवजी तुम्ही 3 चपाती खासाल आणि बिमारीतून उठल्यावर तुम्ही ही भाजी खाल्ली असतात. तोंडाला सुद्धा चव येते. बघा, मी जाडसर असा छान मसाला बनवून घेतलेला आहे आणि छान सुगंध येत आहे. गॅस ऑन केलेला आहे आणि पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा तेल. आता इथे मी छान आपल्या गुळाच्या वड्या घेतलेल्या आहे. 1 चमचा तेल गरम झाल्यावर मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली. 1 चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, हळद अर्धा चमचा, धनेपूड 1 चमचा आणि आपण वाटून घेतलेला जाडा लोणच्याचा मसाला. खूप छान टेस्ट येते. वाह, खूप छान सुगंध येत आहे तेलात टाकल्यामुळे. आणि चवीनुसार मीठ आणि छान परतून घ्यायची आहे कैरी कट केलेली. कैरी शक्यतो आंबटच घ्या, त्यामुळे छान टेस्ट येते या लुंजीला. आता इथे गुळाच्या वड्या घेतलेल्या आहे 4 ते 5. तुम्ही गूळ खिसून घेतला तरी चालेल किंवा रेडीमेड खीस घेतला तरी चालेल. आणि पाणी टाकलेलं आहे 1 चमचा छोट्या चमच्यानी आणि छान वाफवून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिट बघू शकता. आणि आता वाफवल्यानंतर आता हे पाणी आपण गुळाचं जे बनवलेलं आहे ना ते गाळून घेऊया. आता मी हे वड्या घेतलेल्या आहे ते काळ्या कलरच्या आहे, त्यामुळे छान लुंजीला कलर येते. तुम्ही ब्राऊन कलरचा सुद्धा गूळ येते, तोही घेतलाच चालते. पण याच्यामुळे कैरीला आपल्या लुंजीला छान चव येते. आणि बघा उकळी आलेली आहे. आता आपण याला 10 मिनिट मंद आचेवर गॅस करून छान शिजून घेऊया. बघू शकता किती छान शिजत आलेली आहे लुंजी आपली. लग्नाच्या पंक्तीत आवर्जून ही रेसिपी बनवल्या जाते. तुम्ही पावसाळ्यात खा, हिवाळ्यात खा, उन्हाळ्यात खा, स्टोअर करून खूप छान लागते. आणि गूळ टाकून शिजवल्यामुळे अजिबात खराब होत नाही आणि खूप छान टिकते सुद्धा ही. आणि चवीला पण खूप छान लागते हा पदार्थ घरच्या घरी बनवलेल्या साहित्यात. आणि मसाला पण कसा बनवायचा मी तुमच्यासोबत हे शेअर केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. बघा, मी गरम असल्यामुळे हातानं क्रॅश करून बघितली नाही, दुसऱ्या चमच्याने तोडली असता छान आपली लुंजी शिजलेली आहे. आता लुंजीला शिजवताना आपल्याला जास्त पाणी ठेवायचं नाही. पाणी जास्त ठेवलं असतात तरी येते, पण त्यामुळे लुंजी लवकर खराब होते. बघा, मी पाणी ठेवलेलं नाही आहे, पूर्ण आटून घेतलेलं आहे. आणि बघा आपली लुंजी तयार झालेली आहे. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. आणि मी खास करून विदर्भ पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आमच्या विदर्भात लग्नाच्या पंक्तीत आवर्जून करतात. बरेच जण याला लुंजी म्हणतात, बरेच जण याला आंबट गोड कैरीची चटणीसुद्धा म्हणतात, लोणचंही म्हणतात वाफवलेलं. आणि बरेच जण याला मेथंबासुद्धा म्हणतात.
आणि खूप टेस्टी असा आपली रेसिपी तयार झालेली आहे. प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते. थँक्यू.